नमस्कार. मद्रनरेश शल्यांनी कौरवाच्याकडं राहण्याचा निर्णय घेतलाय आणि तोही भगवान श्रीकृष्णाच्या सल्ल्याने. आता शल्य शल्य कौरवाकडे आहे. पांडवांच्याकडे शल्य उरलेलं नाहीये. शल्य कौरवांच्याकडे गेलाय. म्हणजे तो आता वारंवार आपलं काम करणार आहे. ते काय पराक्रमी, ते काय मोठे, ते काय हे, ते काय ते, तुमचं काय असं. पण शल्याची गरज दुर्योधनाला आहे. दुर्योधनाची अवस्था बघा तुम्ही कशी आहे. म्हणजे भीष्म आणि अंगराज कर्ण यांच्यात जमत नाही, पण अंगराज कर्णालाही सोबत ठेवायचे आणि पितामह भीष्मालाही सोबत ठेवायचंय. त्याच्या सेनापतींना लढण्यासाठी मोकळे पण द्यायचंय, पण त्यांचं ऐकून पण घ्यायचंय. कुलगुरु कृपाचार्य, गुरु द्रोणाचार्य, पितामह भीष्म, अंगराज कर्ण, मद्रनरेश शल्य, म्हणजे एकूणच दुर्योधनाच्या बाजूला असलेले सगळे योद्धे हे दुर्योधन विजयी व्हावा अशी कामना ठेवणारे आहेत का हे बघा. एक तर त्यांच्यात अंतर्विरोध आहे, किंवा विजय व्हावा तर पांडवांचा असं वाटणारे आहेत, आणि लढतायत मात्र इकडून. अशी लढाई जिंकणार कशी आहे लक्षात घ्या. आणि पुढे सुद्धा अजून एक मोठी गंमत घडणार आहे, ती सांगतो तुम्हाला मी. काय आहे की लढाई लढण्याची एक सोपी पद्धत असते. लढाई जशी युद्धभूमीवर लढायची असते ना, तशी ती युद्धभूमीच्या बाहेर पण लढायची असते. नरेटिव्ह काय, नरेटिव्ह हा शब्द आपण सहज वापरतो ना, तो हा असतो. दुर्योधनाच्या लढाईला सुरुवात होण्यापूर्वीच त्यानं चालवलेला नरेटिव्ह आपलाच विजय होणार आहे हा त्याला खरा वाटत असतानाच त्याच्याच सैन्यामध्ये एक नरेटिव्ह घुसवल्या गेलेला आहे. विजयी तर तेच होणार आहेत, पण याला वाटतंय. विजयी तर तेच होणार आहेत, पण याला वाटतंय. खरं तर लढणारा माणूस म्हणतोय विजयी त्यांनी व्हावं, पण आम्हाला इकडून लढावं लागतंय. याला म्हणतात नरेटिव्ह. बघा, तुम्ही बघितलं असेल एकमेकांना मदत करण्याची, म्हणजे मद्रनरेशांना शल्यांना मदत करण्याची गरज कशी असते. म्हणजे ते मागं बघा नाही का, ते एक आघाडी स्थापन झाली आणि त्याच्या बैठका एकदा भोपाळला ती कॅन्सल, मग मुंबईतल्या बैठकीनंतर अजून कुठे घ्यायची, मग दिल्लीत घ्यायची. दिल्ली काय, मुंबई काय, कोलकाता काय, इथे झालेल्या बैठका ह्या सहकारी पक्षाच्या राज्यामध्ये झालेल्या होत्या. एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न असतो की आपण आहोत सोबत. ते आघाडी नव्हती का स्थापन झाली, एक आहे अजूनही चालू आहे ती. तसं एकमेकांची बडदास्त ठेवत एकमेकांना कमी लेखणाऱ्या माणसांच्या सोबतच काम करत राहणं फार अवघड असतं, आणि तेच घडतंय. मद्रनरेश शल्याच्या बाबतीत सुद्धा तेच घडलेलं आहे. त्याला बोलवलंय, त्याला आणलंय, पण त्यात स्पष्टपणे त्याला सांगितलेलं आहे की तुला काम नेमकं काय करायचंय. आता मद्रनरेश शल्य तिकडे गेलेत आणि युद्धातल्या विभागणीला वेगवेगळ्या सुरुवात झाली आहे. राजशिष्टाचाराचा एक भाग म्हणून, जे केवळ एक भाग म्हणून एक सांगितलंय की युधिष्ठिराने एक निरोप सगळीकडे दिलाय. ज्यांना वाटतंय आमच्या बाजूनी लढावं त्यांनी आमच्या बाजूनी लढावं, आम्ही त्यांचं स्वागत करू. अगदी कौरव सैन्यातला कोणी असेल आणि ज्याला आमची बाजू योग्य वाटत असेल तर तो आमच्या बाजूनी लढेल, अन्यथा दुसऱ्या बाजूनी लढण्याची परवानगी त्याला असेल. हा निरोप गेल्याबरोबर कौरवांच्या मधले सगळे लोक, त्यातली दोघं अस्वस्थ झालीत. आपण म्हणतो 100 कौरव 101 बहीण, अशा 101 अपत्य धृतराष्ट्राचे होते. धृतराष्ट्राचे 102 अपत्य होते. मी मागे पण सांगितलंय. जे 100 हे कौरव अधिक 1 त्यांची बहीण दुश्शाला, आणि युधिष्ठिराला, धृतराष्ट्राला त्याच्या दासीपासून एक पुत्र आहे, त्याचं नाव आहे युयुत्सू. त्याच्या मागच्या एका भागामध्ये आपण उल्लेख केलाय दशरथांच्या पुत्राचा, युयुत्सू. अशी 102 ही कौरवांची संख्या आहे. आणि या कौरवांच्या संख्येतले 2 जण अस्वस्थ झाले. एक आहे विकर्ण आणि दुसरा युयुत्सू. विकर्णाला सतत वाटतंय की द्रौपदीचा जो अपमान दरबारात झाला तो व्हायला नको होता तो व्हायला, आणि तो अपमान केल्याने या आपल्या कुळाचीच प्रतिमा खराब झाली आहे.
आणि विकर्ण हा नेहमी पांडवांच्या बाजूने होता. आणि दासीपुत्र युयुत्सू सुद्धा पांडवांच्याच हिताचा विचार करणारा होता. त्याला वाटायचं की दुर्योधन खूप चुकीचं वागतोय, चुकीच्या पद्धतीने सगळं करतोय. या दोघांच्या समोर एक मोठा प्रश्न आहे आणि तो प्रश्न असा आहे की आपण जायचं कोणाकडे. त्यापैकी विकर्णाच्या मनातल्या सगळ्या विकारांना विकल्पांना दूर करत तो विचार करतो की जरी त्यांची बाजू पांडवांची बाजू न्यायाची असेल तरीही मला आपल्या रक्ताच्या नात्याशी द्रोह करता येणार नाही. मी कौरवांच्या बाजूला राहील पण पांडवांचा हितेशी असेल. अजून एक दुखणं आहे दुर्योधनासाठी, अजून एक दुखणं आहे. तिकडे मदरनरेश शल्य, पितामह भीष्म, कृपाचार्य, द्रोणाचार्य अशी वेगवेगळी राजे असताना आणखी एक त्याचाच भाऊ म्हणजे उरले हे 99 एक याच्या बाजूनी लढणार आहे आणि चांगल्या अपेक्षा मात्र पांडवांच्या बाजूनी करणार आहे. आशीर्वाद, शुभेच्छा, सदिच्छा मात्र पांडवाच्या सैन्याच्या मागे असणार आहेत आणि लढणार आहे मात्र दुर्योधनाच्या बाजूने. युयुत्सू जो दासीपुत्र आहे त्याने मात्र निर्णय जरा वेगळा घेतलाय. तो म्हणतो की नाही, मी कौरवांच्या बाजूने लढू शकत नाही, त्यांची बाजू न्यायाची नाही, धर्माची नाही. आणि म्हणून युयुत्सू उठतो, आपला रथ घेऊन जातो आणि पांडवांच्या सैन्यात दाखल होतो. युयुत्सूचं मोठ्या उत्साहामध्ये स्वागत देखील केलं जातं आणि त्याला पांडव सैन्यामध्ये सहभागी करून घेतलं जातं. आता विकर्णानं द्यूतग्रहात सुद्धा द्रौपदीच्या वस्त्रहरणाला तीव्र विरोध केलेला होता. त्याची सगळी सहानुभूती, प्रेम हे यांच्या बाजूनी पांडवांच्या बाजूनी होतं. भीमाला हे ठाऊक होतं की विकर्ण आपल्या बाजूनी आहे आणि भीमानं तर प्रतिज्ञा केलेली होती की या 100 भावांचा वध मी करणार, 100च्या 100 भावांचा वध मी करणार. आता अशा वेळी जेव्हा विकर्णाला मारण्याची वेळ भीमावर येते तेव्हा भीम निर्दयीपणे 99 कौरवांना मारतो. त्याच्या मनात सुडाची भावना असते. एक योद्धा जेवढ्या त्वेषाने तुटून पडत असतो तेवढ्याच त्वेषाने भीम तुटून पडत असतो. पण विकर्णाला मारताना मात्र भीम हळहळतो, जरासा हळहळतो, कारण भीमाच्या मनामध्ये विकर्णाच्या विषयीच्या चांगल्या भावना असतात. अशा विकर्णाला तिकडे राहावं लागतंय आणि युयुत्सू मात्र या पांडवांच्या सैन्यामध्ये दाखल होतोय. पांडवांच्या सैन्यात दाखल झालेला युयुत्सू पांडवांचं वर्चस्व वाढवणारा ठरतोय, मनोबल वाढवणारा ठरतोय. खर तर सैन्याच्या बाबतीत कौरव अधिक सक्षम आहेत. सक्षम यासाठी आहेत की आत्ता या क्षणाला युद्धाची जमवाजमव होत असताना 7 औक्षणी सैन्य कौरवांच्याकडे आहे आणि 7 औक्षणी सैन्य पांडवांच्याकडे आहे. दोघांची ही संख्या सारखी आहे, पण पुढे असं काही घडणार आहे की कौरवांच्या संख्येचं बळ प्रचंड मोठं वाढणार आहे आणि ते कसं असेल ते बघूया पुढच्या भागामध्ये.